संजय राऊतांनी जयदीप आपटेला लपवल्याचा संशय। फडणवीसांचं राऊतांना जोरदार प्रत्युत्तर। आपटे वर्षावर लपला नाही ना, राऊतांचा 2 दिवसांपूर्वी आरोप। आपण देव झालो असं मानू नये, तुम्ही देव आहे की नाही हे लोकांना ठरवू द्या। मोहन भागवतांचा पंतप्रधान मोदींना नाव न घेता टोला। लाडकी बहीण योजनेच्या नावावरून अजितदादांची राष्ट्रवादी आणि शिंदेंच्या शिवसेनेत खटके। मुख्यमंत्र्यांच्या नावाऐवजी दादाचा वादा शब्द वापरल्यानं शिंदेंच्या मंत्र्यांचा संताप। मंत्रिमंडळ बैठकीतही पडसाद। रात्री उशिरा मुख्यमंत्री शिंदे फडणवीस आणि अदानींमध्ये वर्षावर बैठक। अदानींसोबतच्या बैठकीनंतर शिंदे फडणवीसांची 2 तास खलबत। राज्यातील अनेक विषयांवर चर्चा झाल्याची माहिती। भाजप नेत्या पंकजा मुंडेंकडून पुण्यातील मतदारसंघाचा आढावा। विधानसभेसाठी भाजपकडून मोठे नेते मैदानात। आज शिवाजीनगरचा घेणार आढावा। मनोज जरांगेंची आज बीडमध्ये घोंगडी बैठक। विधानसभेला उमेदवार उभे करायचे का याबाबत जरांगे आढावा घेणार। अंतिम निर्णयाआधी जरांगेंकडून चाचपणी सुरू। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर। विधानसभेसाठी केंद्रीय नेतृत्वाचं काश्मीरकडे विशेष लक्ष। मागच्या आठवड्यातच राहुल गांधींचा दौरा पार पडला। अतिवृष्टीने शेतकरी पुन्हा अडचणीत। परभणीमध्ये 2,80,000 हेक्टर पिकांचं नुकसान। विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांना अतिवृष्टीचा फटका। बीडमध्ये 11 वर्षीय मुलीवर शिक्षकाकडून अत्याचार। पेठ पोलिसात पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल। आरोपीची पीडितेला जीवे मारण्याचीही धमकी। लाडक्या बाप्पाच्या आगमनाला उरला अवघा 1 दिवस। मोठ्या मंडळांमध्ये बाप्पांचं आगमन तर घरोघरी बाप्पाच्या आगमनाची लगबग। खरेदीसाठी बाजारपेठांमध्येही गर्दी।